माणसाला नरकाची सुद्धा सवय होते आणि मग आवड सुद्धा निर्माण होते आणि मग नरकाचा त्याग करून स्वर्गात सुद्धा जाण्याची इच्छा राहत नाही. परीक्षिताचं असंच काहीसं झालेलं दिसतं. परीक्षिताला शाप मिळतो. त्याच्याकडून अनवधानाने शमीक ऋषींचा अपमान त्याच्याकडून होतो. शमीक ऋषींच्या गळ्यामध्ये तो मृत सापाला अडकवतो आणि या गोष्टीचा राग येऊन शमीक ऋषींचा पुत्र श्रृंगी ऋषी त्याला असा शाप देतो की 7 दिवसाच्या आत त्याला सर्पदंशानं मृत्यू येईल. त्याला त्याप्रमाणे तक्षकाचा दंश होतो आणि मग 7 दिवसानंतर 7व्या दिवशी त्याचा परीक्षिताचा मृत्यू सुद्धा होतो. पण ही भविष्यवाणी आता खरी ठरणार या असं परीक्षिताच्या लक्षात आल्यानंतर त्याला मृत्यूची भीती वाटू लागते. सगळ्यांनाच मृत्यूची, सर्वच प्राण्यांना मृत्यूची भीती वाटते. मृत्यूभय ही एक न सुटणार असं कोडं आहे. माणूस आपणाला स्वतःला देह नश्वर आहे हे माहीत असतं, पण तरी सुद्धा तो मृत्यूला सामोरं जाण्यास तयार नसतो. कुणीच तयार नसतो. परीक्षित ही याप्रमाणेच मृत्यूच्या भीतीनं ग्रासला जातो आणि मग त्याचं मृत्यूभय दूर करावं म्हणून व्यास महर्षींचे पुत्र शुकमुनी त्याला भागवत कथेचं निरूपण करतात. भागवत कथा सांगून त्याच्या परीक्षिताच्या लक्षात हे आणून द्यावं की आत्मा अमर आहे, देह नश्वर आहे आणि आपण मी म्हणजे देह नव्हे तर अमर अविनाशी आत्मा आहे. या तत्वज्ञानाचा त्याला बोध करावा म्हणून शुकमुनी परीक्षिताला भागवत कथेचं निरूपण करतात. पण 6 दिवस ही कथा सांगितल्यानंतर सुद्धा परीक्षिताच्या मनातून मृत्यूची भीती काही जात नाही. तो अजूनही मृत्यूच्या भीतीनं ग्रासलेलाच असतो. आणखीन तो हे ही गोष्ट समजूनच घ्यायला तयार नसतो की माणूस काही देह नव्हे तर तो अमर अविनाशी असा आत्मा आहे. देहाच्या आत वास्तव्य करणारा हा आत्मा, याचं आत्मस्वरूप जाणून घेणं ही गोष्ट परीक्षिताला अजून जमलेली नसते. मग त्याला शुकमुनी एक कथा सांगतात. ती कथा अशा प्रकारची आहे. ते सांगतात की एक राजा होता. तो शिकारीसाठी अरण्यात गेला. अरण्यात गेल्यानंतर तो वाट चुकला आणि वाट चुकल्यानंतर आपला राजवाड्याकडे परतण्याचा, राजधानीकडे परतण्याचा, राजवाड्याकडे परतण्याचा रस्ता शोधता शोधता राजाला रात्र झाली आणि अंधार पडला. आता त्याला परत जाण्याचा मार्ग काही दिसेना. तेव्हा रात्रीपुरता कुठेतरी आसरा घ्यावा म्हणून तो इकडं तिकडं पाहू लागला. तेव्हा त्याला दिसलं की जवळच्या एका गुहेमधून अंधुक असा उजेड येत आहे. तेव्हा इथं रात्रीपुरता आसरा घेता येईल असं वाटून राजा त्या गुहेजवळ गेला. पण गुहेच्या तोंडाजवळ आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की गुहेमधून विलक्षण दुर्गंधी येत आहे. पण दुसरा काही पर्यायच नसल्यामुळं तो गुहेजवळ जातो आणि तिथं जाऊन त्यानं हाक दिली की आत कुणी आहे का, मला रात्रीपुरता आसरा पाहिजे. तेव्हा आतून आवाज आला की इथं वाटसरूला आसरा देण्यासाठी मी तयार असतो. मी एक शिकारीच आहे, पण आता मी बाहेर पडत नाही तर माझी शिकारच माझ्याकडं येते. मी वाटसरूंची शिकार करत नाही. इथं प्राणी येतात त्यांची मी शिकार करतो आणि या गुहेमध्ये वाटसरूंना मी आश्रय देतो. पण होतं काय की रात्रीपुरता आसरा घेण्यासाठी आलेले वाटसरू इथून या गुहेतून बाहेर पडायला पुन्हा तयारच होत नाहीत. ते या गुहेमध्येच वास्तव्य
करण्याची इच्छा बाळगतात, या गुहेच्या मोहामध्ये पडतात. जर या गुहेमध्ये आश्रय तुला घ्यायचा असेल तर तू घेऊ शकतोस, पण आश्रय घ्यायचा की घ्यायचा नाही हे सर्वस्वी तूच ठरवायचं आहेस. त्यामुळं तूच ते ठरव आणि त्याप्रमाणे या गुहेमध्ये तुला जर आश्रय घ्यायचा असेल तर तू तू घेऊ शकतोस. पण ही गुहा विलक्षण दुर्गंधीनं भरलेली आहे. तेव्हा तू आत ये, आणखी तुझं तूच ठरव की इथं थांबायचं रात्रीपुरतं की थांबायचं नाही. पण आता राजाला दुसरा काही पर्याय उरलेला नसतो, त्यामुळे तो म्हणतो की मी असं काही करणार नाही. मी सकाळ होताच, पहाट होताच या गुहेमधून बाहेर पडेन आणि माझ्या राजवाड्याकडे निघून जाईल. ठीक आहे म्हणतो आतील मालक, गुहेचा मालक म्हणतो ठीक आहे, तू ये आणि इथं आश्रय घे. मग राजा गुहेमध्ये आत प्रवेश करतो. आत जसजसा तो जाऊ लागतो तसतसं त्याच्या लक्षात येतं की ही गुहा विलक्षण दुर्गंधीनं भरलेली आहे. आणि या गुहेमध्ये आलेल्या वाटसरूंनी असेल किंवा या गुहेच्या मालकानं असेल, इथंच मलमूत्र सुद्धा विसर्जन केलेलं आहे. गुहेच्या छताला मेलेल्या प्राण्यांची कातडी लटकवलेली आहे आणि ही कातडी आता कुजत चाललेली आहे. आणि या सगळ्याच गुहेमध्ये या कातडीचा, मलमूत्राचा विलक्षण दुर्गंध पसरलेला आहे. पण राजाकडे दुसरा काही पर्याय नसल्यामुळं राजा गुहेमध्ये आश्रय घेतो. आणि मग रात्र वाढू लागते. राजाला हळूहळू या दुर्गंधीची सवय होते आणि ही सवय इतकी त्याच्या रक्तामध्ये भिनून जाते, त्याच्या सगळ्याच आचरणामध्ये आणि त्याच्या स्वभावामध्ये ही घाण भिनून जाते की आता त्याला या दुर्गंधीची सवय होते. आणि खरं तर मग त्याला ही दुर्गंधीच आवडू लागते. आणि सकाळ होत आली, पहाट होत आली, तरी राजाला इथून बाहेर पडावं असं काही वाटत नाही. आणि तो खरं तर या गुहेच्या मोहामध्ये पडतो, गुहेच्या प्रेमामध्ये पडतो. त्याला एक या गुहेबद्दल आपुलकी निर्माण होते. मग सकाळ झाल्यानंतर बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश आता पडला असेल, हे जरी राजाला जाणवलं तरी राजा गुहा सोडायला तयार होत नाही. मग सकाळ झाल्यानंतर गुहेचा मालक त्याला म्हणतो की अरे बाबा, आता सकाळ झालेली आहे, तुझ्या स्वच्छ आणि सुंदर अशा राजवाड्यामध्ये तुझी परत जाण्याची वेळ झालेली आहे. तू आता ही गुहा सोड, आणखी तुझ्या राजवाड्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये बाहेरच्या अवकाशामध्ये तू निघून जा. पण राजा म्हणतो की नको, मला या गुहेमध्येच आता राहू दे, मला इथंच राहू दे, मला इथंच राहण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. मला ही घाणीनं भरलेली गुहा आवडू लागलेली आहे. मग तो मालक गुहेचा म्हणतो की तुला असं करता येणार नाही, तुला निघून जावं लागेल. आणि पण राजा काही तिथून निघून जायला तयार होत नाही. मग या दोघांचं कडाक्याचं भांडण सुद्धा सुरू होतं. आणि मग असं भांडण सुरू झाल्यानंतर राजा तिथून बाहेर पडायला तयार नसतो आणि गुहेचा मालक त्याला म्हणत असतो की तू इथून निघून जा. असं त्यांचं कडाक्याचं भांडण सुरू होतं. इथपर्यंत कथा सांगितल्यानंतर शुकमुनी त्याला म्हणतात, परीक्षिताला आता म्हणतात की राजाचं हे वर्तन तुला योग्य वाटतं की अयोग्य वाटतं? तर मग परीक्षित राजा म्हणतो की मला तर हा राजा मूर्ख वाटतो. आपल्या स्वच्छ अशा, सुंदर अशा राजवाड्यात जायचं सोडून, स्वच्छ सूर्यप्रकाशात आणखी दुर्गंधी सोडून, मोकळ्या हवेत जायचं सोडून हा राजा मूर्खासारखा या दुर्गंधीनं भरलेल्या गुहेमध्ये राहायचं म्हणतोय. म्हणजे हा राजा निश्चितच मूर्ख असला पाहिजे. कोण आहे असा हा राजा? असा प्रश्न परीक्षित विचारतो. तेव्हा शुकमुनी त्याला म्हणतात की अरे बाबा परीक्षिता, तूच तो राजा आहेस. तुझं शरीर, दुर्गंधीनं भरलेलं हे शरीर म्हणजे तू स्वतः आहेस असं तुला वाटतं. तू हे समजूनच घेत नाहीस की तू आत्मस्वरूप आहेस, तू आत्मा आहेस. आणि आता हे शरीर, दुर्गंधीनं भरलेलं कुजत चाललेलं शरीर सोडून जाऊन तुझ्या मुक्त होण्याची वेळ आलेली आहे. पण
तू तुझं आत्मस्वरूपच समजून घेत नाहीस आणि की हे शरीर सोडून तुझ्या मोक्षाच्या वाटेनं मुक्ततेच्या वाटेनं तू जायला तयार होत नाहीस. तुझी मानसिक तयारीच अजून देहत्याग करण्याची झालेली नाही. त्यामुळं हा मूर्ख राजा म्हणजे तू स्वतःच आहेस. आता ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आता मात्र परीक्षिताचं मृत्यूभय निघून जातं. कारण त्याला हे समजून येतं की सोप्या भाषेमध्ये माझं आत्मस्वरूप शुकमुनीने मला समजावून सांगितलेलं आहे आणि त्याचं मृत्यूभय दूर होतं आणि तो मानसिक तयारी करतो मृत्यूला सामोरं जाण्याची. धन्यवाद.